येथे केला जाईल। दोन्ही कॅप्टन्स विशाल परटोळे जानू स्पोर्ट्स इताडे संघाकडून आणि मोरेश्वर सुतार आई गावदेवी नांदकर संघाकडून। मोरेश्वर सुतार कॉल देतील। हेड इज अ कॉल आणि हेडच आलेला आहे। टॉस विनिंग कॅप्टनला आपण देऊयात हनुमान बजागे माजी उपसरपंच किरवली यांच्या सौजन्याने लाभलेलं आहे शीतपेय। धन्यवाद कृष्णाजी बजागे, आपण बसून घ्यायचं व्यासपीठावर। मोरेश्वर काय निर्णय घ्या? क्षेत्ररक्षण करणं। किती उत्सुकता होती या स्पर्धेमध्ये खेळण्याची? खरं तर किरवली गावामध्ये नेहमीच स्पर्धांचं आयोजन होत असतं, भले मैदान बदलत असतील पण मैदान नसताना देखील मैदान तयार केलं जातं आणि स्पर्धांचं आयोजन केलं जातं। दादांचं आयोजन खूप छान असतं आणि स्पर्धेमध्ये काही ना काही आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न असतो त्यांचा नेहमी। खूप मेहनती आहेत ते, नेहमी त्यांची स्पर्धा चांगली व्हावी यासाठी त्यांचा प्रयत्न असतो आणि या मैदानावर आम्ही सेकंड टाइम खेळतोय, स्कोर पण खूप छान होतो इथे। नांदकर संघ देखील खूप मेहनती आम्ही बघत असतो, फक्त असोसिएशनमध्येच नाही तर बाहेर जाऊन देखील तुमचा संघ चांगली कामगिरी करतो। ॲज अ कॅप्टन या हंगामामधली कामगिरी पाहता तुम्ही संतुष्ट आहात? हां ठीक आहे, आहेत चांगले ट्रॉफी झालेत आम्हाला। बाहेरून 2 आल्या, असोसिएशनमध्ये 2 आहेत, एक सेकंड नंबर आहेत, 3 नंबर आहेत, अशा आम्ही 8 ट्रॉफी आतापर्यंत आणलेल्या आहेत। परफॉर्मन्स चांगला आहे, आता बघूया इथे काय होतं। येस, थँक्यू सो मच। आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील या सामन्यासाठी। विशाल, इताडे संघाची कामगिरी देखील आता या हंगामामध्ये खरं तर उजवी ठरत चाललेली आहे, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगला खेळ केलेला आहे। या स्पर्धेमध्ये काय अपेक्षा बाळगुणात? तशीच अपेक्षा आहे, ज्याचा मागे खेळलो तर आता खेळलो मी। आणि टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही बॅटिंग घेणार होतो। चला तर बॅटिंग मिळालेली आहे, साधारणतः काय माइंडसेट असेल, किती स्कोअरपर्यंत जाण्याचा प्रयत्न राहील 4 ओव्हर्समध्ये? हाय स्कोरिंग ग्राउंड आहे, आम्ही 45च्या क्रॉस जाऊ। यस, थँक्यू सो मच। आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील। तर आजचा हा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा, जय सावदेव चषक 2025 पाहत रहा ही स्पर्धा। टॉस झालेला आहे पहिल्या सामन्याचा, मोठा सामना आहे मित्रांनो, कुठेही जाऊ नका, कारण एका बाजूला जानू स्पोर्ट्स इताडे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत आई गावदेवी नांदकर। नांदकर संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। जाऊयात कॉम्बॉक्समध्ये आणि तिथून ऐकूयात योगी पाटील यांचा दमदार आवाज। चला, आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याची आपण नाणेफेकी इथे संपन्न केली आणि टॉस जिंकलाय आई गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाने प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय। चला, नांदकर संघ आपण लगेचच आता मैदानाचा ताबा घ्या, जेणेकरून आपण आजच्या दिवसाला सुरुवात करू खेळाला, कारण शेवटचा दिवस आहे आजच्या या स्पर्धेचा विचार केला तर सुपर संडे आहे आणि एकूण आज 11 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत। जर टॉस बॉक्समध्ये पाहिलं तर मोरेश्वर सुतारने सांगितलं की बाहेरून सुद्धा आम्ही 2 फायनल जिंकलेले आहेत, असूनच्या अंतर्गत सुद्धा पाहिले तर 2 स्पर्धेवरती त्यांनी मात्र अधैर्य गाजवलं। त्याच्यानंतर एका स्पर्धेमध्ये रनरअपची ट्रॉफी त्यांनी उचलली होती, एका स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी तो संघ राहिलेला आहे। पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुरुवातीला ज्या प्रमाणे या सीझनला सुरुवात झाली त्या सीझनमध्ये बॅक टू बॅक 2 स्पर्धा जानू स्पोर्ट्स इताडे संघाने जिंकल्या होत्या, परंतु तिथून मात्र
ज्याप्रमाणे त्या संघाचा खेळ होणं गरजेचं होतं त्याप्रमाणे मात्र खेळ झाला नाही. परंतु या स्पर्धेमध्ये पाहूया सुरुवात कशा प्रमाणे असेल, कारण आपल्याच ग्रामपंचायतीतील ही स्पर्धा आपण पाहतोय. सौरदेव चषक 2025 नाणेफेकी जिंकली टीम गावदेवी पुणानकर संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे. यानंतर जे दोन संघ पुढील खेळणार आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा पूर्णपणे रेडी राहायचं आहे. श्री गणेश जांभूलपाडा विपक्ष जय हनुमान इताडे. इथे मात्र पाहू शकाल किरोलीचे प्रसिद्ध उद्योजक केतन बजागे उर्फ भुक्याबाई यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. क्रिकेटवरती त्यांचे निष्ठावंत प्रेम आहे. तर नेहमीच जेव्हा जेव्हा किरोली संघ एखाद्या स्पर्धेमध्ये जात असतो तेव्हा तेव्हा त्यांचं समर्थन वाढवण्यासाठी प्रोत्साहन वाढवण्यासाठी ते नेहमीच त्या स्पर्धेमध्ये जात असतात. आणि आज आपली घरची स्पर्धा आहे आणि 3ही दिवस त्यांची मात्र हजेरी आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. आणि विनंती करतो केतनजी बजागे आपणास की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असताना आपण नवा आपलं हार्दिक स्वागत. चला नानकर संघ प्लीज आपण मैदानाचा ताबा घ्या. भरपूर पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण देणार आहोत. सायकलच्या सत्रामध्ये पहिल्या क्रमांकासाठी पाहू शकाल अतिशय सुंदर मानाचा करंडक आहेत आणि या रोख रक्कम 30,000 रुपयाचे पारितोषिक आपण देणार आहोत. दुसऱ्या क्रमांकासाठी 15,000 रुपये रोख रक्कम आणि भव्य चषक आपण देणार आहोत. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी सुद्धा रोख रक्कम आहे 7,000 रुपये व भव्य चषक. मार्ग सिरीजसाठी पाहू शकाल आकर्षक स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी आपण देणार आहोत. जी आपण सायकल पाहतो जे माझे उपसरपंच सन्माननीय राकेशजी दिगाडकर जे ग्रामपंचायत किरोलीचे उपसरपंच आहेत त्यांच्या वतीने आम्हाला सायकल लाभलेली आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर आणि ट्रॉफी आपण जर पाहिली तर किरोली गावचे युवा उद्योजक अरुण बजागे आणि बादशाह ग्रुप यांच्या वतीने आपण ट्रॉफी देणार आहोत. उत्कृष्ट फलंदाजासाठी सुद्धा आपण पाहणार आहोत. एसीएच्या माध्यमातून आकर्षक बॅट आहे आणि या ट्रॉफी आपण देणार आहोत. जे आम्हाला सवतगावचे उद्योजक गणेश पाटील यांच्या वतीने ट्रॉफी लाभलेली आहे त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. उत्कृष्ट गोलंदाजासाठी सवतगावची जी किरोलीचे लेफ्टी खेळाडू आहेत विनोद बजागे यांच्या वतीनं ट्रॉफी आहे आणि जी कूलर आहे जे आम्हाला नवनाथजी पाटील यांच्या वतीने लाभलेले आहे त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करू. अनेक मान्यवरांचा मला या स्पर्धेमध्ये सहकार्य लाभलेलं आहे. पहिल्या क्रमांकापासून तर तिसऱ्या क्रमांकापर्यंत ज्या ट्रॉफीज पाहतो ओम जिम क्लबचे प्रोप्रायटर साईनाथ शेठ बजागे यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफीज लाभलेल्या आहेत त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. जे प्रत्येक सामनावीरासाठी जे आपण सामनावीर पुरस्कार देत आहोत त्यामध्ये ट्रॉफी आपण जर पाहिली तर एकविरा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आणि माजी उपसरपंच ग्रामपंचायत आमनेबाडा मदन शेठ जाधव उर्फ MD याचकडून ट्रॉफी आहे. त्यानंतर माजी सरपंच आमनेबाडा याचकडून आपण शीतपेय देत आहोत कोल्ड्रिंक देत आहोत प्रदीप श्रीनिवास पाटील याचकडून. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचसाठी पाहू शकाल आपण या ठिकाणी कॅप देत आहोत भावेश गणेश बजागे यांच्या वतीनं. त्यानंतर रामकृष्ण काकडे यांच्या वतीनं एनर्जी ड्रिंक देत आहोत हेल आपण. या सर्व दात्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर पाहू शकाल मॅच विनिंग टॉस विनिंग संघटनेला आपण टॉस बॉक्समध्ये शीतपेय देत आहोत. जे माजी उपसरपंच किरोलीचे आहेत हनुमानजी बजागे याचकडून आपण ते कोल्ड्रिंक देत आहोत त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर आम्हाला आकर्षक बॅट जे आपण स्टम्प्स पाहतोय आणि जे स्कोर बुक पाहतो जे आम्हाला SS स्पोर्टच्या वतीनं अर्थात सोपाजी तिसकर यांच्या वतीनं आम्हाला हे सर्व प्राप्त झालेले आहेत त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चला नानकर संघ आपण मैदानाचा ताबा घ्या प्लीज. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकाल या स्पर्धेमध्ये आम्हाला चांगलं सहकार्य लागलेल्या बापगावचे समाजसेवक बालरामजी मेहर यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर जी या मालिकावीरासाठी आकर्षक ट्रॉफी आहे जे आम्हाला अरुण बालराम बजागे किरोलीचे युवा उद्योजक आहेत त्यांच्या वतीने लाभलेले आहे त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय.
त्यानंतर आणि ही ट्रॉफी जर पाहिली स्वर्गीय बाळरामजी बजागे आणि स्वर्गीय लताबाई बजागे यांच्या स्मरणार्थ, कारण त्यांच्या माता पित्यांच्या स्मरणार्थ मात्र आम्हाला अरुणजी बजागे यांच्या वतीने ही सुंदर ट्रॉफी लाभलेली आहे, त्याचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सत्यविजय अंकुश बजाजे जे किरवलीची समाजसेवक आहेत, त्यांच्या वतीने सुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य. त्यानंतर आपण पाहू शकाल सर्वांचं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. हेमंत रामचंद्र भोईर, सन्माननीय संजयजी लक्ष्मण भोईर, सन्माननीय माणिक अंकुश घरत, सन्माननीय रोहित मोतीराम बजागे, सन्माननीय काशीनाथजी शिवराम बजागे माजी उपसरपंच, पंढरीनाथ मोतीराम बजागे, केशव राजाराम बजागे, केतन बजागे उर्फ भोक्याबाई, त्याच्यानंतर ऋतिक संतोष बजागे, विलास भगवान बरडोळे आणि पुण्याचं कार्य पाहिलं आपण या स्पर्धेमध्ये, ज्यांनी आम्हाला पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली, नितीन उर्फ पिंट्या बजागे यांचं सुद्धा आम्ही सन्माननीय गणेशजी बजागे, साईनाथजी बजागे आणि सौरभ किरवली संघाच्या वतीनं हृदयाच्या अंतकणातून मनापासून आभार व्यक्त करतोय. चला आपण आता खेळायला सुरुवात करूया. दोन्ही ऑफिशियल पंच आपण पाहू शकलो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पंच उमेश केणे सर आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल पंच विष्णू केणे सर आणि टाल्यांच्या गजरान सलामीची जोडी सध्या आपण पाहतो. जानूसपुर इताडी संघाची मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करत असताना चांगले मॅच होण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही संघ जर पाहिले तर चालू सीझनमध्ये चॅम्पियन्स आहेत, दादा संघ आहेत आणि तुल्यबार संघ आहेत. शेजारी शेजारी लढत तुम्हाला पाहायला मिळू शकेल आणि दोन्ही टीमला विनंती करतो की आपला 12 प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवायचा आहे. इताडी संघाचे आलेले आहेत. नानकर संघाला विनंती करतो की आपण आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवा, कारण या स्पर्धेमध्ये किमान 3 ते 4 संघांना पेनल्टीचा सामना मात्र या ठिकाणी करावा लागलाय. चला नानकर टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, मॅचला सुरुवात करायची आहे. वेळ सुरू झालेली आहे आणि लक्षात घ्या पहिली 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांच्या आतच कंप्लीट करायची आहेत, नाहीतर शेवटच्या ओव्हरमध्ये आउटफील्डमधला एक खेळाडू तुमचा इनफील्डमध्ये येईल. आज समारोपाचा दिवस आहे, त्यामुळे वेळेच्या बाबतीत सगळ्यांकडूनच सहकार्य अपेक्षित आहे. सो प्लीज कोणीही वेळेचा अपव्यय करू नका. फिल्डिंग लावून घ्या. कॅप्टन मोरेश्वर सुतार सलामीवीर खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. आपण मॅचला सुरुवात करतोय. अक्षय थेटे, अक्षय कोळी, शुभम, एकापेक्षा एक सरस गोलंदाज या नानकर टीमकडे आहेत. अंकित असेल, जबरदस्त संघ आहे आणि विशेषतः ओमसाई आमने लोणावळा क्रिकेट असोसिएशनचा आपण विचार केला तर फार मातब्बर संघ आहे, परंतु जानू स्पोर्ट्स इताडे देखील तेवढाच ताकदवान संघ आहे आणि हा संघ देखील कुठल्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता ठेवतो. हे दोन्ही संघ आपण विचार केला तर असोसिएशनच्या बाहेर जाऊन देखील खेळतायत. दोंडावडवलीच्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं होतं इताडे टीमला खरं तर महत्त्वाच्या मॅचमध्ये काही महत्त्वाच्या खेळाडूंची अनुपस्थिती होती, त्यामुळेच त्याचा फटका त्यांना बसला, नाहीतर खूप चांगली कामगिरी त्यांनी त्या स्पर्धेमध्ये केली होती. नानकर संघ तर सर्वांनाच माहिती आहे की भरपूर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होत असतो. गतवर्षी आपण केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये त्यांची देदीप्यमान कामगिरी पाहिली होती, अगदी फायनलपर्यंत धडक दिली होती आणि अगदी 2 दिवसांपूर्वीच जी भरोडी संघाची स्पर्धा संपन्न झाली मानकोलीच्या मैदानावर, तिकडे देखील खूप चांगला परफॉर्मन्स होता नानकर संघाचा. जरूर, परंतु आपण जर असोसिएशनच्या अंतर्गत जर पाहिलं तर सुरुवातीला मात्र या संघाने भरपूर स्ट्रगल केला, परंतु जशी लक्षा बैलाची ट्रॉफी या संघाने उचलली तिथून मात्र कॉन्फिडन्स मात्र या असोसिएशनच्या अंतर्गत मात्र त्यांचा वाढला गेला आणि अखेर 2 स्पर्धेवरती मात्र त्यांनी नाव कोरलं. एका स्पर्धेमध्ये रनअपची ट्रॉफी उचलली, एका स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा मान त्यांनी पटकावला आणि चांगल्या ऑलराऊंडर पाहिलं तर आता सर्वच खेळाडू त्यांचे जे आहेत ते चांगल्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या टीमचा आपण विचार केला तर पहिली मॅच मला असं वाटतं जास्त महत्त्वाची असते.
बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे की पहिल्या फेरीमध्ये हे संघ एकतर गारद होतात नाहीतर मग पहिला सामना जिंकला की ते पुढे वाटचाल करताना दिसतात आणि अगदी शेवटपर्यंत स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवतात. अशा प्रकारचे हे संघ आहेत. त्यामुळे सुरुवात फार महत्त्वाची असणार आहे. बघायचं या मॅचमध्ये कुठल्या संघाचा विजय होईल. दोन्ही संघांकडून जबरदस्त प्रयत्न केले जातील यात मात्र शंका नाही. सलामीची जोडी आपण बघतोय नवनाथ भोईर विथ दैवत वेळेकर. नवनाथ ही इज गोइंग टू टेक द स्ट्राइक. गोलंदाजीला सुरुवात करतोय अक्षय कोळी. पहिला बॉल जागा बनवून लॉफ्ट करायचा होता. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, बॅटच्या आतली कडा लागली आहे आणि पहिला बॉल आलाय निर्धाव. शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्रक्षण. आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न तर होणारच आहे. प्रत्येक बॉलवर कदाचित घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न देखील फलंदाज करतील कारण 4-4 षटकांच्या लढती आहेत. आज आपल्याला तब्बल 11 सामने कव्हर करायचे आहेत. सायंकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनल आणि फायनल मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आणखी एक चांगला दिवस, चांगलं वातावरण या स्पर्धेमध्ये. सावरीदेव चषक 2025 किरवली. अक्षय कोळी पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा जागा बनवली होती. या वेळेला मात्र डाव्या यष्टीच्या भरपूर बाहेरचा हा बॉल वाईड. पहिली धाव फलकावर अवांतरच्या सौजन्याने. थोडासा अतिरिक्त वेग प्राप्त करण्याचा प्रयत्न अक्षय कोहली करतो आणि त्याचमुळे मात्र या चेंडूमध्ये त्याची लाईन थोडीशी आपण चुकीची पाहिली आणि चेंडू डावे स्टिक सोडून मात्र निघून गेला. आणि याच्या दिवसाच्या खेळाला जॉन्स विरुद्ध संघाचा जर विचार केला तर मात्र अतिरिक्त धावेने मात्र त्यांची सिरगणेशा झाली गेली. आज तशी पाहिले तर संकष्ट चतुर्थी आहे. शुभ दिवस आहे. सुपर संडे सुपर मॅचेस पाहायला मिळतील. हो, चांगली लेंथ बॅकफुटला जाऊन मात्र पाहू शकाल. थोडंसं दूरवरून आज फरक केल्याचा प्रयत्न नवनाथने केला परंतु त्या ठिकाणी त्याचा पूर्णपणे फायदा गोलंदाज अक्षय कोहलीने उचलला आणि बॉल देखील थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहिला होता. प्रत्येक बॉलवर आपण बघतोय की डाव्या यष्टीच्या बाहेर जाऊन रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न करतोय नवनाथ भोईर. आणि प्रत्येक बॉलवर जर तुम्ही एकच प्रकारचे फटके खेळण्याचा प्रयत्न कराल तर मात्र ते गोलंदाजासाठी चांगलंच असतं. म्हणजेच काय तर तुम्ही कुठेतरी गोलंदाजासाठी प्रेडिक्टेबल होत आहात. त्यामुळेच लाईनमध्ये कशा प्रकारचा बदल करायचा आहे हे गोलंदाजाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. आणि अक्षय कोहली एक मातब्बर गोलंदाज आहे. गेली कित्येक वर्ष चांगली कामगिरी तो करत आहे. यावेळेला मात्र उडवलाय बॉल मेडॉनच्या डोक्यावरून. सुरेख फटका. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. षटकार. आनंद झालाय भक्तांच्या हाकेला धावलाय रे. सपनानं आईलाय आनंद झालाय भक्तांच्या हाकेला धावलाय रे. सावरी देव माझा नवसाला पावलाय रे. अनेक वर्ष आपण अजय पाहिलं असेल की अक्षय कोहली इज अ बॉलर म्हणून त्याची या संघामध्ये वणी लागायची. परंतु सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर अष्टपैलू कामगिरी त्याची आपण सातत्याने पाहतो. या म्हणजे त्याने सुद्धा आपल्या खेळामध्ये भरपूर सुधारणा केलेली आहे आणि ती करावी देखील. ओहो, इनसाइड आउट. जबरदस्त फटका. आता मात्र नवनाथला सूर गवसलाय. षटकारानंतर येतोय चौकार. रात्रीच्या या पाराला होती गावात देवाची फेरी. होते गावात देवाची फेरी. होते गावात देवाची फेरी. भोल्या भक्तांच्या हाकेला धावून देव गावाचं रक्षण करी. देव गावाचे रक्षण करी. देव गावाचे. पहिल्या दोन चेंडूवरती जर पाहिल्या तर नवनाथ बोरी पूर्णपणे सासपडला होता. परंतु आता मात्र जसा त्याच्या बारमधून षटकार निघाला मात्र चांगल्या प्रमाणे चेंडूला मिडलिंग करतो. आणि चौकार जर पाहिलं तर अतिशय सुंदर क्लास पाहिला आपण. दोन्ही फटके अतिशय तंत्रशुद्ध होते. अगोदर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र इनसाइड आउट फटका त्याने खेळलेला आहे. ऑफ साईडला एक, ऑन साईडला मोठा फटका, दुसरा ऑफ साईडला. दोन्हीकडे तो चांगला खेळू शकतो हे त्याने दाखवून दिलंय. भरपूर वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी देखील आहे. धावसंख्या 11. पुढचा बॉल राऊंड द विकेट. अँगल चेंज केला. यावेळेला ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय लॉंग ऑनला. तिकडे आता प्रोटेक्शन आहे. अक्षय थेटे उपस्थित आहे. एकच धाव घेण्याची संधी उपलब्ध होते. चांगली सुरुवात आहे. जानू स्पोर्ट्स इताडे संघासाठी टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करतायत. धावसंख्या बिनबाद 12. हो, निश्चितपणे. आणि खेळपट्टीचा मात्र विचार करत असताना मात्र दैवत सुद्धा मात्र 2 दिवस ही स्पर्धा अगदी जवळून पडलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने मात्र एज अ ओपनर म्हणून आज या स्पर्धेमध्ये तो खेळतोय. परंतु आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये. आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर बिनगडीबाद 12 धावा,
सध्या 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांची फार चांगली भूमिका 2 दिवस दैवत वेळेकर यांनी पार पाडलेली आहे. आता बघायचं ॲज अ बॅट्समन काय करतील. लवली बॉल, बॅट चिकट आणि फलंदाज बाद. खातं देखील उघडता आलं नाही दैवत वेळेकरला. सपनानं आईलाय आनंद झालाय भक्तांच्या हाकेला धावलाय र. सपनानं आईलाय आनंद झालाय भक्तांच्या हाकेला धावलाय र. सावरी देव माझा नवसाला पावलाय र. सावरी देव माझा नवसाला पावलाय र. सावरी देव माझा नवसाला पावलाय रे. सावरी देव माझा नवसाला पावलाय रे. भरपूर अपेक्षा दैवतकडून होत्या. फक्त अजय आपण जर पत्र दैवत वेलेकरची मात्र चांगली पंचांची भूमिका नाही तर आपण पाहिलं तर या खेळपट्टीवर तो साथीने सराव सुद्धा करत असतो. परंतु या ठिकाणी पहा किती मोठा फटका बसला टीम जानसपूर इताडी संघाला. कारण दैवत या महत्त्वाच्या सामन्यामध्ये एकही धाबेचं मात्र आपल्या संघाला योगदान दिलं नाहीये. आणि हेच तर क्रिकेट आहे, हीच क्रिकेटची खरी मजा आहे. भले तुम्ही किती सराव करताय एका खेळपट्टीवर किंवा पंचांची भूमिका कशी तुम्ही पार पाडलेली आहे त्या गोष्टीला तेवढं महत्त्व नाही आहे. प्रत्यक्ष मैदानामध्ये तुम्ही काय करता ते फार महत्त्वाचं आहे. वर्तमान स्थिती फार महत्त्वाची असते आणि वर्तमान स्थिती आपण बघतोय की पहिल्याच बॉलवर बाद होऊन तंबूत परतलाय दैवत वेळेकर. बॅटची कट लागली होती, आउटसाईड एज अँगल डिलिव्हरी होती आणि थोडासा कुठेतरी दुरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. योग्य फुटवर्कचा वापर पाहायला मिळाला नाही. चांगलं यश मिळवलंय पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अक्षय कोळीनं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, धावसंख्या 1 बाद 12. दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज राकेश गारे जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. आणि या चालू सीझनमध्ये जेव्हा जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये राकेशची उपस्थिती आपण पाहतोय तेव्हा तेव्हा त्यांच्याकडून चांगला खेळ नेहमीच आपण पाहत असतो. सुरुवातीला पहिल्या स्पर्धेमध्ये पाहिलं तर खासदार ट्रॉफीमध्ये पवनपुत्र पीसीच्या स्पर्धेमध्ये इज अ मालिकावीर म्हणून त्यांनी पारितोषिक पटकावलं आणि चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. षटकातील पहिला बॉल रूम बनवून लॉफ्ट करायचा होता. बॅटच्या आतली कड लागली, एस्टनच्या अगदी जवळ गेला होता बॉल. नशिबवान ठरला या ठिकाणी फलंदाज नवनाथ भोईर. खरं तर नवनाथची खेळण्याची हीच टेक्निक जास्तीत जास्त आपण बघितलेली आहे. तो जागा बनवूनच फटके खेळणं पसंत करतो. मागच्या ओव्हरमध्ये सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल केलं, तदनंतर मात्र त्याने आक्रमण केलंच. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. 11 धावांवर तो खेळतोय. नवीन बॅटर रितेश नॉन स्ट्रायकर सेंडला. राकेश गारे वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, इकडे जाणून बुजून बॉल जास्त बाहेर टाकलाय कारण बघितलंय की फलंदाज जागा बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि जेव्हा तुम्ही रूम बनवता तेव्हा मात्र तुम्हाला जी विट मिळते गोलंदाजाकडून ती कव्हर करणं फार कठीण असतं. आणि पडल्यानंतर 5 चेंडूला थोडासा टर्न सुद्धा प्राप्त झाला होता त्या ठिकाणी. म्हणजे चेंडूवरती फिंगर रोल करतोय राकेश गारे. चांगला अनुभव आहे त्यांच्याकडे, परंतु अनुभव आता झोकतायत. हो, इथे मात्र अजून एक चांगला चेंडूची फेकी ऑन साईडला तर मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बाट आणि कुठल्या प्रमाणे संपर्क झाला नाहीये. बॅक टू बॅक तिसरा डॉट चेंडू या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, वैविध्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते. मागचा बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला होता. यावेळेला स्वतःला यॉर्क करून घेतलंय, पावलांचा वापर जरूर केला होता. ड्राईव्ह करत असताना मिडॉनच्या दिशेमध्ये ओहो थोडासा हलगर्जीपणा फिल्डरकडून, थोडासा सुस्त वाटला अक्षय कोळी आणि त्याचाच लगेच फायदा घेतलाय. फलंदाजांनी 2 धावा कंप्लीट होत आहेत. असं वाटतच नव्हतं की 2 धावा मिळतील, मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावांच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या आकड्यावर. आजचा हा सुपर संडे अंतिम दिवस आहे. जय सावरीदेव चषक 2025चा पहिला सामना आजच्या दिवसातील आपल्या समोर आहे. इताडी विरुद्ध नानकर. लवली बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा किंचितसा बाहेर निघणारा बॉल होता. इनसाइड आउट लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु बीट होतोय बॅटर. थोडंसं अपील देखील पाहायला मिळालं विकेट कीपरकडून. मयूर दळवी विकेट कीपरच्या भूमिकेत. काय जबरदस्त नेत्रदीपक गोलंदाजी या षटकामध्ये. आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केल्यात 5 बॉल्समध्ये. पहिल्या 2 दिवस अजय पाहिले तर फलंदाजाने अधीरचे गाजवला, परंतु आज असं वाटतं की गोलंदाज अधीरचे गाजवतात की काय. ज्याप्रमाणे राकेशनं आतापर्यंत चेंडू हाताला गेली इथे मात्र पाहू शकाल जाणून बुजून फटका केल्या कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू त्याला वेगानं रेस सुरू आहे आणि त्या रेसमध्ये अखेर चेंडूचा विजय झाला आणि चेंडू बॉटलाईनच्या पलीकडे जात असताना 4 धावांसाठी हा येतोय चौकार. गिरवली गावाचा सावरी देवहा, गिरवली गावाचा सावरी देवहा, उभा राहुनी थाटात, उभा राहुनी थाटात. वाट बघतोय र भक्तांची सावरते मनात, वाट बघतोय. चांगला फटका शेवटच्या बॉलवर. खरं तर षटक फार चांगलं पाहायला मिळालं राकेश गारेकडून. फक्त 6 धावा खर्च केल्या.
2 षटकांचा खेळ समाप्त. जानू स्पोर्ट्स इताडे संघाची धावसंख्या 1 बाद 18 आणि 12 बॉल्सपैकी 11 चेंडू नवनाथ भोईरनं फेस केलेत. आतापर्यंत 17 धावांचं योगदान दिलंय. एक अवांतर धावा आहे. रितेशने एकही चेंडूचा सामना केलेला नाही. दैवतनं एकच चेंडूचा सामना केला होता. पहिल्याच बॉलवर तो बाद झाला आणि आता गोलंदाजीसाठी येतोय अक्षय थेटे. धावांचा वेग सुद्धा इथे मात्र वाढवावा लागेल, कारण या खेळपट्टीवरती धावा होत आहेत आणि तेच चित्र डोळ्यासमोर ठेवून आता मात्र रितेश आणि नवनाथला मात्र हवाई मार्गाने फटके खेळावे लागतील. पहिला चेंडू फेस करत असताना रिव्हर्सचा फटका, शॉट ऑफ द मॉर्निंग, मटेल वावगत टणाने आला षटकार. देव माझा साधा भोळा, किती वर्णावी देवा तुझी लीला, वर्णावी देवा तुझी लीला, किती वर्णावी देवा तुझी लीला. पहिलाच बॉल राऊंड द विकेटनं टाकला होता अक्षयनं आणि त्यामुळेच अँगल थोडासा बाहेर निघणार होता. त्याचा फायदा घेतलाय रितेशनं. हा फुल टॉस आहे ओव्हर द विकेटनं. आणखी एक मोठा फटका, परंतु तिकडे फिल्डर उपस्थित डीप स्क्वेअर लेगला. सुरेख झेल फलंदाज बाद. किरवली गावाचा सावरी देवहा, किरवली गावाचा सावरी देवहा, उभा राहुनी थाटात, उभा राहुनी थाटात. वाट बघतोय र भक्तांची. परंतु अजय, आपण एक नोट केले की अक्षय भरपूर लॉंग रनअपनं मात्र षटक हाताळलं, परंतु या स्पर्धेमध्ये कमी रनअपनं मात्र तो मात्र गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न करतोय आणि पाहू शकाल फटका कुठेतरी स्क्वेअर लेगची सीमारेषा मात्र ओलांडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या ठिकाणी आय थिंक सून होता, त्याने कुठल्या प्रमाणात चूक केली नाही. आय थिंक अक्षय अनफिट आहे. येस, पूर्णपणे तंदुरुस्त नाहीये, तरी देखील मात्र तो आपल्या गावच्या टीमसाठी खेळण्यासाठी आलेला आहे. त्यामुळेच आपण बघतोय की छोट्या बॉलिंग रनअपने तो गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर षटकार आला, मात्र दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली आहे. ओ सुरेख बॉल होता हा. टप्पा पडल्यानंतर चपकन आतमध्ये येणारा चेंडू हलक्या हाताने तटवला. शॉर्टमेड विकेटला स्वतः गोलंदाज जाईल तिकडे, तोपर्यंत एक धाव मिळेल गौरवला. गौरवनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या 2 बाद 25. षटकारानंतर मात्र पूर्णपणे कमबॅक करतोय अक्षय थेटे. यानंतर पुढील जो सामना असेल सिरगणे स्पोर्ट जांभूलपाडा विपक्ष जय हनुमान इताडे. दोन्ही टीमला विनंती करतोय की आपण संघनायकांना त्वरित पाठवा नाणेफेकीसाठी, म्हणजे आज इताडे गावातील जे 2 संघ आपण पाहतो, जे दोन्ही संघ आज खेळणार आहेत. आणि इथे मात्र पाहू शकाल नवनाथनं सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने 26 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. खोलात टाकलेला बॉल आहे, लॉफ्ट करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. सर विकेट किपरचा वेध घेतला चेंडूनं. चांगलं कमबॅक केलंय अक्षयनं. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, तदनंतर विकेट मिळवली आणि त्यानंतर चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी. यावेळेला मात्र उडवलाय बॉल ऑन साईडला, काउस कॉर्नरला. फिल्डर जज करतोय अक्षय कोळी. अप्रतिम कॅच. आणखी एका विकेटचं पतन. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 3 बाद 26. जानू स्पोर्ट्स इताडे टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आजच्या या पहिल्या मॅचमध्ये आई गावदेवी नांदकर संघाविरुद्ध. उंची जास्त होती फटक्यामध्ये, अगदी पायात आलेला बॉल होता. लॉफ्टेड फटका खेळला खरा, परंतु फार जास्त उंची होती, त्यामुळेच सीमारेषा क्लिअर करू शकला नाहीये फलंदाज गौरव. आणि नवनाथचा अपवाद वगळला तर इतर फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. दैवत शून्यावर बाद झाला. रितेशनं षटकारानं अकाउंट ओपन केलं, मात्र दुसऱ्याच बॉलवर तो माघारी परतला आणि तदनंतर गौरव देखील 1 धावेचं योगदान दिल्यानंतर बाद झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय गोरख. आणि दोन्ही बंधूंची आता मात्र आपण खेळपट्टीवरती जोडी पाहतो. एका बाजूला नवनाथ भोईर, दुसऱ्या बाजूला गोरखनाथ भोईर आणि षटकाला सुरुवात करतो शुभम उर्फ सोनू. संघाची धावसंख्या पाहू शकाल 26 वरती आता मात्र थांबलेले आहे. शेवटचं षटक आपण पाहतो पहिल्या डावातील. हो, जबरदस्त फटका हवेत केलाय, परंतु उंची मिळाली आणि हो अंतर सुद्धा प्राप्त केलाय. अक्षय थेटेच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. 6 धावांसाठी तो षटकार.
अप्रतिम फटका होता हा. नवनाथ भोईरच्या बॅटमधून सेट बॅटर आहे, सलामीला तो आलेला आहे आणि त्याचा जंप बसलाय. आखूड टप्प्याचा बॉल होता, मात्र खूप चांगला हुक शॉट डीप स्क्वेअर लेगला खेळलाय. अक्षयला असं वाटत होतं की कदाचित त्याला झेलची संधी मिळेल, परंतु नाही, त्याच्या आवाक्या बाहेर होता बॉल. 6 धावा मिळत आहेत. नवनाथ भोईरच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार. संघाची धावसंख्या 32 या आकड्यावर जाऊन पोहोचले. खरं तर हाय स्कोरिंग ग्राउंड आहे. पहिल्या 2 दिवसांमध्ये ते आपण बघितलंय, भरपूर मोठमोठ्या धावसंख्या ते बऱ्याचशा संघांनी बनवल्यात आणि मोठमोठ्या धावसंख्या चेस देखील झालेल्या आहेत. ते पाहता पहिल्या 3 ओव्हर्समध्ये गोलंदाजी खूप चांगली झालेली आहे. पण आता हे शेवटचं षटकारानं सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आपटी दिली आहे, यावेळेला मात्र फलंदाजाच्या आवाक्या बाहेरचा बॉल होता, वाईड. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील पंच करतायत गोलंदाजाला. सातत्यानं चेंडूला शॉट ठेवण्याचा प्रयत्न आहे, आपट बार टाकतोय. हो जरूर पहा, पहिला जो षटकार मला शुभमच्या अगेन्स्ट तो सुद्धा मात्र उचली घेणारा चेंडू होता, त्याला मात्र थोडीशी आपटी देण्याचा प्रयत्न केला, पण तो या ठिकाणी अगदी फलंदाजा रीचच्या बाहेर बाउन्सवर चेंडू होता आणि त्याचमुळे पंचाने तिथे दंडित केलं गोलंदाज शुभमला. वाईटच्या स्वरूपात तिथे मात्र एक्स्ट्रा धावताना खर्च केली. हो पुन्हा 30 लेंथ आणि आता मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा. पहा या गोल तुम्हाला वॉर्न केला होता, तुम्ही पुन्हा 30 चूक केली आणि यानंतर आता मात्र फ्रीज चेंडू असेल. खरं तर आपण बघितलेलं आहे की शुभमची ती स्ट्रेंथ आहे की तो बॅक ऑफ लेन चेंडू जास्त टाकत असतो, परंतु आज जास्तच आखूड टप्प्याचे चेंडू टाकतोय आणि एकदा वॉर्न केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही बाउन्सर टाकू शकत नाहीत. या अगोदरचा देखील बाउन्सर होता, हा देखील बाउन्सर, त्याच्यामुळेच नो बॉल घोषित केलाय पंचांनी. JP पॅनलचे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत, उमेश केणे सर आणि विष्णू केणे सर. आज हेमंत शेट्टी सर देखील आपल्या या स्पर्धेमध्ये जोडले गेलेले आहेत. काल अझीम अब्दुल्ले यांना देखील आपण बघितलं होतं. दैवत वेळेकर यांनी देखील चांगली पंचांची भूमिका पार पाडलेली आहे या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल फ्री हिट. पुन्हा एकदा आपटी दिली, पुन्हा आपटी दिली, पुन्हा नो बॉलचाच इशारा पंच करतायत. फ्री हिट कंटिन्यू असेल, अवांतर धावा खर्च केल्या जात आहेत. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर मात्र कुठेतरी दडपणात दिसतोय गोलंदाज शुभम. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 35 धावा. आणि षटकार आल्यानंतर पहा 3 अतिरिक्त चेंडू मात्र शुभमने हाताळले, त्याच्यामध्ये एक वाईट चेंडू होता तर 2 चेंडू नो बॉल त्याने हाताळले आणि मात्र जरूर त्याचा फायदा जाणूसपडी ताडे संघाला मात्र होतोय, कारण त्याला मात्र माहिती की धाबा कशात आहेत महत्त्वाचं नाहीये, धाबा येणं मात्र कुठेतरी गरजेचं झालेलं आहे, कारण हा हाय स्कोरिंग ग्राउंड आहे आणि जर तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला मात्र बागपूरला जर टाकायचं असेल तर किमान अजय इथून तुम्हाला कुठेतरी 50 आय थिंक 45 धावसंख्येपर्यंत जरूर मजल मारणं गरजेचं असेल. संधी तर आहे त्यांच्याकडे. मला असं वाटतं फ्री हिटचा चांगला लाभ नवनाथने घेतला तर 50 धावांपर्यंत देखील मजल मारली जाऊ शकते. आता अँगल चेंज केलाय राऊंड द विकेट. या वेळेला थोडा पुढे टाकला, परंतु हा दिशाहीन चेंडू आहे, वाईड. हे षटक फार मोठं दिसतंय, लांब लचक षटक दिसतंय. एकच लिगल बॉल टाकलाय आणि त्या व्यतिरिक्त 4 अवांतर चेंडू टाकलेले आहेत. धावसंख्या 36. जरूर पीटीसी मध्ये पहिल्यांदा आपण पाहिले की या कास्तीच्या स्पर्धेमध्ये अजय एका गोलंदाजाने एक लेगल चेंडू टाकण्यासाठी 11 चेंडूचा वापर केला होता. जरूर काही त्या प्रकारची गोलंदाजी आज शुभमकडून मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल का? खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण मोहम्मद सामीला बघितलं होतं पाकिस्तानच्या, त्याने बांगलादेश विरुद्ध 17 चेंडूंचं षटक टाकलं होतं. स्टँड अँड डिलिव्हर खेळण्याचा प्रयत्न, फ्री हिट बॉल आहे, बॉल आकाशात, स्वतः गोलंदाज चेंडू खाली पोहोचलाय, चांगला झेल स्वीकारलाय, परंतु विकेट मिळणार नाही कारण हा फ्री हिट बॉल होता. एकच धाव मिळाली आहे. टायमिंग चुकलं, समोर उडवायचा होता अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून नवनाथला. एकच धाव मिळाली फ्री हिट बॉलवर. धावसंख्या 37. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला पुढील सामन्याच्या टॉससाठी लगेच यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. श्री गणेश जांभूळपाडा टीमचे कॅप्टन आणि जय हनुमान इताडे टीमचे कॅप्टन. आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल, परंतु या ठिकाणी अजूनही 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 4 चेंडूमध्ये पाहूया गोरखनाथ भोईर कशा प्रमाणात मात्र खेळ सादर करेल. आज नवनाथ भोईरनं मात्र जबरदस्त खेळ सादर केला, सलामीला आला होता आणि पूर्णपणे आपल्या संघाला त्याने सावरलं. पुन्हा पाऊस केला, या ठिकाणी उचलून घेणारा चेंडू होता, परंतु चांगला लेंथ वरती चेंडू होता आणि त्याच अनुषंगाने मात्र नवनाथ भोईर सुद्धा मात्र नाराज झाले की तुम्ही या चेंडूवरती फटका एक्झिक्यूट केला का नाहीये. फक्त दिशा जरी दाखवली असती तरी मला असं वाटतं की चांगल्या धावा मिळाल्या असत्या. पॉईंट आतमध्ये होता, थर्डमॅन देखील सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर गलीमध्ये तिकडे फिल्डर ठेवला आहे आणि एक फ्लाय स्लिपच्या दिशेनं फिल्डर तैनात करण्यात आलेला आहे. थोडासा आता फिल्डिंगमध्ये बदल केला गेला आहे. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. स्लोवर डिलिव्हरी, यावेळेला चांगला लेग कटर होता. फार दुरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या लाईनमध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न आणि स्लोअर बॉल नीटचा पिक देखील करू शकला नव्हता गोरख. डॉट बॉल येतोय.
चांगल्या रिद्ध आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो या गोलंदाज शुभम, कारण सुरुवातीला थोडासा तो चाचपडला गेला. आय थिंक खेळपट्टीचा त्याला मात्र अंदाज नसावा, परंतु तदनंतर सलगचा दुसरा चेंडू त्याने डॉट हाताला इथे मात्र पाहू शकाल बॅटची कडा आहे आणि कॉड यांच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय गोरखनाथ भोईर. आतापर्यंत एकमेव नवनाथ भोईरनं चांगली बॅटिंग केलेली आहे जानू स्पोर्ट्स इताडे संघाकडून. इतर फलंदाजांनी सपशेल नांगीच टाकलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. चौथा धक्का बसलाय, धावसंख्या 37, शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि अक्षय थेटेनं मार्गदर्शन केलंय गोलंदाज शुभमला. पहिले 2 चेंडू त्याने आपटल्यानंतर अक्षयनं तिकडनंच आवाज दिला होता बाउंड्री लाईनवरून की आता तुला लेग कटरच टाकायचे आहेत. शेवटचा बॉल स्विंग अँड मिस, आणखी एक चांगला बॉल, डॉट बॉल आणि याचबरोबर हे षटक होतंय समाप्त. चांगलं कमबॅक करून दाखवलं अखेर गोलंदाज शुभमनं. 4 षटकांचा खेळ संपला. इताडी संघाचा डाव समाप्त झालाय. धावसंख्या 4 बाद 37 आणि 38 धावांचं टार्गेट हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी नांदकर संघासमोर. आपण लगेच वळणार आहोत नाणेफेक कक्षामध्ये. तिथे टॉस केला जाईल. श्री गणेश जांभूळपाडा आणि जय हनुमान इताडे या 2 संघांदरम्यान. व्यासपीठावर अनेक मान्यवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मंगल बोकरे, सचिन कोनकर, नांदकरचे हे सपोर्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशिष कोळी देखील उपस्थित आहेत मंचावर आणि दीपेश मोगरे. सर्वांचं मनापासून स्वागत आम्ही करतोय जय सावरीदेव चषक 2025 मध्ये. वळूयात आपण टॉस बॉक्स मध्ये. तिकडे आपल्यासोबत जोडले जातील योगी पाटील आणि केतन बजागे यांचं आगमन झालेलं आहे. समीर बजागे देखील त्यांच्या समवेत. आपलं सहर्ष स्वागत. केतन बजागे यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी. समीर बजागे आणि केतन बजागे, आपण आता थेट टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. आपल्या उपस्थितीमध्ये टॉस केला जाईल. चला दोन्ही पाहुण्यांना विनंती करतोय, समीर बजागे आणि केतन बजागे, आपल्या शुभ हस्ते आपण आजच्या दिवसातील जो दुसरा सामना आपण पाहणार आहोत त्या सामन्याची नाणेफेकी संपन्न करू. श्री गणेश जांभूळपाडा विपक्ष जय हनुमान इताडे अशी लढत तुम्ही पाहणार आहात आणि या समीर बजाग्याच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करतोय. एका बाजूला हेड आहे, दुसऱ्या बाजूला टेल आहे, असं तुम्हाला कॉल या ठिकाणी द्यायचा आहे आणि कॉल देतात जांभूळपाडा सहकारी संघनायक. टेल कॉल आहे. क्या बात आहे. जशी मागणी तसं पुरवठा आणि विनिंग संघनायकाला आपण देणार आहोत माजी उपसरपंच हनुमानजी बजागे यांच्या माध्यमातून शीतपेय आहे, कोल्ड्रिंक्स, थम्सअप. समीरजी बजाग्याची शुभ हस्ते आपण देऊया. टॉस जिंकण्यास श्री गणेश जांभूळपाडा संघाच्या संघनायकानं पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शुभा वाढवायची आहे. आय थिंक आज टीम कम्प्लीट नाहीये असं वाटते. जर टॉस जिंकला काय करण्याचा निर्णय असेल आणि फिल्डिंग करत असताना समोरच्या संघाला कुठपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार? 40च्या आतमध्ये. पहा चालू सीझन मध्ये पहिल्या सुरुवातीला तुमचा चांगला परफॉर्मन्स होत होता, परंतु आता मात्र कुठे सीझन एंड होण्याच्या तयारीत आहे. परंतु जाता जाता या स्पर्धेमध्ये एखादी ट्रॉफी जिंकायची असेल तर खेळाडूंना काय संदेश देऊ शकतोस? चांगलं खेळण्याची संधी. तुम्ही या संघटनाची भूमिका पार पाडली आणि अखेर तुझा संघामध्ये काय एक्झॅक्टली रोल असणार आहे? हरकत नाही, तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. केतन, पहा तुमचं चालू सीझनमध्ये पाहिलं कागदावरती खूप मोठं नाव आहे, परंतु तसं प्रमाणे कार्य होत नाहीये. एक्झॅक्टली रिझन काय आहे? अशी एक पण आता टुर्नामेंट नाही की सगळी पोरं असतात, कोण ना कोण शॉर्ट. आज पण 3-4 पोरं नाहीत. मग कमी खेळाडू तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळणार आहात तर मात्र कुठलाही खेळाडूची उणीव भासणार नाही, त्यासाठी काय प्लॅनिंग असेल? प्लॅनिंग काय नाही, आता प्रत्येकाने 100% द्यावा. आणि तुमच्याकडून फार अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षेनुसार खेळ आम्हाला पाहायला मिळू शकेल. हो नक्कीच. आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा खूप चांगले आयोजन केली. धन्यवाद. आणि जरूर तू एक चांगला खेळाडू आहेस. ALPL साठी काय संदेश देशील या स्पर्धेच्या माध्यमातून? काय नाही, ज्यावेळी पण घेतले ना स्पॉन्सर हवी त्यांना फक्त 100% द्या आणि त्यांची टीम फक्त पुढे न्या बस. ह्या बात या जबरदस्त मर्द व्यक्त केलेला आहे. नाणेफेकी संपन्न केली. टॉस जिंकला श्री गणेश जांभूळपाडा संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक याच गावातील सुपुत्र अर्थात अजय गरज सर यांच्याकडे. थँक्यू सो मच. धन्यवाद योगी. NB लाईव्ह वर आमच्या सोबत जोडल्या गेलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. आणि दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी हसमुख व्यक्तिमत्व अर्थात याच विभागातील ग्रामपंचायत
आमनेपणाचे डासिंग माजी सरपंच सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांच्या समवेत मच्छिंद्र काकडे यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सहर्ष स्वागत आहे संतोषजी काकडे साहेब आणि मच्छिंद्र काकडे साहेब. आपलं 38 धावांचं टार्गेट आहे या पहिल्या मॅचमध्ये. आजच्या नांदकर टीम समोर मोरेश्वर सुतार आणि मयूर दळवी ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन अनुभवी फलंदाज आणि अनुभवी गोलंदाज त्यांच्या समोर आहे. अक्षय सुरेकर पहिला बॉल मोरेश्वरसाठी जबरदस्त फटका हुक केलाय आणि चेंडूला पाठवलाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. कारण पहिल्या चेंडूवरती सुतारनं मात्र 4 धावांनी मात्र गोलंदाज अक्षयचं स्वागत केलं आणि त्याप्रमाणे जर पाहिले तर अजय हा त्याचा सिग्नेचर स्ट्रोक आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण स्कोर ऑफ द विकेट तदनंतर पाऊस इम्प्रोवाइज स्ट्रोकच्या माध्यमातून फायनलिंग असेल थर्ड असेल या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त धावा मोरेश्वर सुतार जोडत असतो आणि त्याच दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आणि खराब बॉल होता. डाव्या इष्टीच्या बाहेरचा हा शॉर्ट बॉल होता. सोडून दिला असता तर कदाचित वाईट देखील मिळाला असता, परंतु संधी होती मोरेश्वर सुतारकडे. थोडीशी बॅट लावायची होती अँड इज गॉट इनफ ऑन इट. चांगला संपर्क होता चेंडू आणि बॅटमध्ये. खूप चांगला हुक शॉट. 4 धावा मिळाल्यात पहिल्याच बॉलवर. सुरुवात चांगली केलेली आहे. खरं तर इताडे टीमकडे जास्त मोठी धावसंख्या नाही आहे. 4 ओव्हर्समध्ये फक्त 37 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळेच टिचून गोलंदाजी करावी लागणार आहे प्रत्येक गोलंदाजाला. तेव्हाच हा सामना चुरशीचा होताना दिसेल. नांदकर टीमकडे फलंदाजी फार सखोल आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार केलाय. बॉल चालला गॅपमधून डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर फार दूर दिसतोय. चांगला प्रयत्न. जबरदस्त फिल्डिंग. अगदी जीवाच्या आकांताने प्रयत्न केलाय फिल्डरनं. 2 धावा वाचवल्या. गौरव होते त्या ठिकाणी. गौरव तिसकर काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी गौरव पाटील जानकी बाजी लगावली आणि जरूर आपल्या संघासाठी 2 धावा मात्र त्या ठिकाणी वाचवला गेल्या. परंतु फटका पहा पूर्णपणे गॅप शोधतोय सुतार आणि त्या अनुषंगाने मात्र चेंडूला ट्रॅव्हलिंग करतोय. जबरदस्त सुरुवात. 6 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्या गेल्या. परंतु या ठिकाणी जानसपूर इतर संघाला या मॅचमध्ये अजय जर कमबॅक करत असेल तर तुम्हाला विकेट शोधावा लागतील. तर तुम्ही विकेट्स प्राप्त केले नाही तर मात्र सामना मात्र असं वाटतं की सहजपणे आपल्याला एकतर्फा कदाचित पाहायला मिळू शकेल. आणि त्यामुळेच हे पहिलं षटक फार महत्त्वाचं ठरणार आहे. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत अक्षयच्या ओव्हरमध्ये. डावे इष्टी उखडण्याचा प्रयत्न होत आहे. ते टायमिंग चुकलंय. स्वीप लगावण्याचा प्रयत्न खेळायचा होता. फाईन लेगला बॉल गेलाय शॉर्ट थर्डमॅनला. 1 धाव येथे मिळताना दिसते. धावसंख्या 7. मोरेश्वर सुतार इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्यामध्ये वाकबगार फलंदाज आहे आणि विशेषतः पॉवर प्लेमध्ये फारच घातक फलंदाज आहे. हो निश्चितपणे आणि ती सुरुवात मात्र या स्पर्धेमध्ये त्याच्याकडून पाहायला मिळाली. कारण पहिल्या चेंडूवरती त्याने चौकार जोडला गेला. त्याची जी स्ट्रेंट आहे त्या स्ट्रेंटवरती तो मात्र सध्या कामगिरी करतोय. आणि एका बाजूला आपण जर अक्षयला जर पाहिलं तर तो सुद्धा मात्र पॉवर प्ले स्पेशालिस्ट आहे. त्याला सुद्धा आपण विसरून चालणार आहे. परंतु विकेटच्या शोधात त्याला जावं लागेल. चेंडू हवेत होता. संधी निर्माण झाली होती परंतु त्या ठिकाणी झेल ड्रॉप आणि चेंडू चालला अगदी सीमेरेषे लगत चेंडूला उचलून फेक करतील. तोपर्यंत मयूरच्या खात्यामध्ये पाहायला मिळाल्या आपल्याला 2 धावा आणि 2 धाब्याच्या अनुषंगानं संघाची धावसंख्या पोचली गेली बिनगडी बाद 9. विकेटच्या शोधात आणि विकेटचा शोध घेतलाच होता या ठिकाणी गोलंदाजाने, परंतु हर्षद वेळेकरची साथ मिळाली नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा झेल ड्रॉप झालाय. जीवदान मिळालंय फलंदाज मयूर दळवीला. मयूर एक विस्फोटक फलंदाज आहे. त्याच्याकडे ताकद प्रचंड आहे आणि विशेषतः समोरच्या बाजूने फार मोठमोठे प्रहार करण्यासाठी तो जाणला जातो. 2 धावांनी अकाउंट ओपन झालंय मयूरचं. बघा यावेळेला ताकद त्याने वापरली. फेकून दिलाय बॉल मिड विकेट सीमारेषा पलीकडे. हाय अँड हँडसम षटकार. क्रिकेटमध्ये काय फटका केला होता. जसा चेंडू मात्र बॅटच्या रडारमधून निघायला लिहिल्या त्या फटक्यावरती 6 धावा कोरल्या होत्या आणि संघाची एकूण धावसंख्या आता मात्र उंच भरारी घेत असताना गावदेवी नानकर संघाची बिनगडी बाद 15 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. दमदार सुरुवात आहे
गावदेवी नांदकर संघासाठी 15 धावा फलकावर 5 चेंडूच फक्त टाकून झालेले आहेत. समीकरण सोपं झालंय. 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे येथून आणि फक्त 23 धावांची आवश्यकता. सर्वच्या सर्व विकेट्स हातात आहेत, त्यामुळेच गावदेवी नांदकर संघाचं पारडं पूर्णपणे जड दिसतंय आपल्याला या मॅचमध्ये. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये येथून देखील क्षेत्ररक्षण करणारा संघ पलटवार करू शकतो. त्यासाठी जरूर चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. मला वाटतं जो झेल ड्रॉप झाला त्यामुळेच गोलंदाजाचा मोराल थोडासा डाऊन झालेला आहे आणि ह्या बॉलमध्ये काही जास्त जोर त्याने लावला नव्हता असं वाटलं, परंतु फलंदाजाचा जोरकस फटका होता. 6 धावा मिळाल्या. अक्षय सुरेकर वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला स्मॅश करण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकलंय. बॉल हवेत आहे, मिड ऑफला सोपा झेल, फलंदाज बाद. जानूस पण इताडे संघाला आणि त्या रोखल्या जातील का, आणि जर रोखल्या गेल्या तर मित्र म्हणेन की हा पहिला संघ ठरू शकतो की त्यांनी 38 धावात इथे मात्र योग्य प्रमाण इथे संरक्षण केलं आहे. कारण या स्पर्धेमध्ये पाहिले तर सर्व सामने हाय स्कोरिंग आपण पाहिलेले आहेत, परंतु सध्या 38 धावाचा पाठला करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये नांदकर संघाने तब्बल 15 धावा जोडल्या गेल्या. बघा ना कशी मैदानं असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. आपण जे बापगाव देवरुंगचं मैदान आहे तिकडे या हंगामामध्ये बऱ्याचदा बघितलंय 4 ओव्हर्समध्ये 24 ते 25 धावा किंवा 30 पर्यंतची धावसंख्या देखील डिफेंड झालेली आहे, परंतु इकडे 40 धावा देखील डिफेंड होत नाहीत. निश्चितपणे त्यासाठी पाहतो की खेळपट्टीचा मात्र एक वेगळा स्वरूप असतो. ही खेळपट्टी जर पाहिली तर पूर्णपणे थोडीशी उंच भागावरती सुद्धा आहे आणि आय थिंक स्लोवर आहे असं म्हणायला हरकत नाहीये. चेंडू बॅटच्या रडारमध्ये चांगल्या प्रमाणे येतो आणि चांगला फायदा होतोय फलंदाजाने. हो, पहिल्या चेंडू मात्र पाहू शकतो फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु डीपमध्ये फिल्डर तैनात केलाय. ही एक वेगळी प्लॅनिंग आहे दैवत वेलेकरच्या रूपाने आपण पाहू शकाल. सिंगल धाव तिथे कंप्लीट केली गेली आणि सिंगल धाव थेटीच्या बॅटमधून पाहिली. संघाची धावसंख्या 1 गडी बाद. खरं तर मोरेश्वर थर्ड मॅन बॅकवर्ड पॉईंटकडे खेळू शकतो याची पूर्णपणे कल्पना आहे दैवत वेळेकरला. बऱ्याचदा तो स्विचिटचा वापर करत असतो, त्यामुळेच तिकडे फिल्डर सज्ज करण्यात आला होता आणि पहिला बॉल थोडीशी आपटी दिली होती. अँगल क्रिएट करून बाउन्स होऊन येणारा तो बॉल होता. फक्त दिशा दिली मोरेश्वरनं. मोरेश्वरला माहिती आहे की आता समीकरण सोपं झालेलं आहे, त्यामुळे प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याची आवश्यकता नाही आहे. एखाद दुसरा मोठा फटका आला, सिंगल डबल्स घेत राहिले तरी देखील ते आव्हानापर्यंत पोहोचू शकतात. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. बॅटच्या आतलीकडे लागले, मात्र गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. फिल्डर लवकर पोहोचलाय बॉलवर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. एकच धाव येथे मिळाली आहे. धावसंख्या 17. टार्गेट आहे 38 धावांचं. आजचा हा पहिला सामना. आज सुपर संडे आहे, खेळाडूंची कमाल, संडे दे धमाल. आज 11 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत, ज्यामध्ये सेमीफायनल आणि फायनलचा देखील समावेश आहे. हो, निश्चितपणे. आणि त्याचप्रमाणे पाहतो की प्रेक्षकांनी सुद्धा मात्र अनेक सेकंदात गर्दी आहे ती वाढली जाईल. हो, रिवाचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेत केलाय आणि 1700 चेंडू शोधतायत. त्या ठिकाणी पाठपुढे जात असताना झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु चेंडू सेफ लँडिंग झाला आणि अखेर पुन्हा 2 धावा मात्र त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या मोरेश्वर सुतारने. 2 धावा जरूर मिळाल्या, परंतु येथे कौतुक करेन मी गोलंदाज दैवतचं की त्याने लवकर फलंदाजाला ओळखलं होतं की स्विचिट करण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळेच डाव्याष्टीच्या भरपूर बाहेर बॉल जाणून बुजून टाकला होता. मात्र तरी देखील तिकडचा बॉल ऑफसाईडला खेळलाच फलंदाज मोरेश्वर सुतार आणि 2 धावा देखील मिळवल्या. धावसंख्या 19. यावेळेला इम्प्रोवाइज पद्धतीनं फाईन लेगच्या दिशेतून खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल मात्र बॅटवर घेता आलेला नाही. लेग बाईटचा इशारा करतील पंच. अवंत धाव येथे मिळते. धावसंख्या 20. धावफलक हलता ठेवला या षटकामध्ये. गोलंदाजी चांगली होते, यातील मात्र शंका नाही.
परंतु प्रत्येक बॉलवर काही ना काही धावा जमा करतायत फलंदाज. हो निश्चितपणे, आणि त्या लक्ष्याच्या अगदी जवळपास आता मात्र धावून पोहोचलाय टीम गाव 23 पण नानकर संघ, कारण 18 धावा आता मात्र दूर आहे विजयापासून. परंतु या ठिकाणी अशाच प्रमाणे जर प्रत्येक गोलंदाजाने जर गोलंदाजी केली आणि अधूनमधून जर तुम्ही एखाद दुसरा विकेट्स प्राप्त केला तर मात्र या मॅचमध्ये रंगत निर्माण होऊ शकते, कारण अजूनही 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 चेंडूमध्ये 18 धाब्यांची आवश्यकता. आमची सहकारी गुणलेखक कुणाल दिगाडकर सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण तिसऱ्या दिवसामध्ये कॉम्बॉक्सच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. रॉकेट शॉट, फटका चांगला केला आणि चेंडू चाललाय मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार. जबरदस्त खेळाडू आहे अक्षय थेटे, छोट्या चणीचा खेळाडू आहे, मात्र मोठमोठे षटकार खेळण्यासाठी तो प्रसिद्ध देखील आहे आणि आज पूर्णपणे फिट नसताना देखील चांगली गोलंदाजी देखील केली. आता चांगली फटके देखील खेळताना दिसतोय. अप्रतिम षटकार. आणखी एक फ्लिक केला, या वेळेला एफर्टलेस फटका आहे. काय टायमिंग पाहायला मिळतंय. आणखी एक षटकार. चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 6 धाब्यांची गरज. सुरुवातीला पाहिलं तर दैवत चांगली चेंडूची हाताळणी केली, परंतु मागील 2 चेंडूवरती 2 षटकार पाहिले आपण थेटीच्या भाटमधून आणि दोन्ही षटकार एकाच एंडला एकाच दिशेमध्ये पाहिले मिड विकेटला. पहिला षटकार आय थिंक अजय रॉकेट फ्लॅट होता, परंतु दुसरा षटकार जर पाहिला तर उंची फटक्याला चांगली मिळाली आणि अंतर सुद्धा चांगलं प्राप्त केलं. आणि पहिला षटकार जो गेला होता तो बॉल एवढा खराब नव्हता, तो फटका बनवला होता अक्षयनं. त्याच्या बॅट स्विंगनं तो षटकार त्याने क्रिएट केला होता असं मी म्हणेन आणि त्याचाच परिणाम आपण पुढच्या बॉलवर बघितला. प्रेशर गोलंदाजावर आलं होतं. खराब बॉल पाहायला मिळाला. यावेळेला मोरेश्वरच्या बॅटमधून सरळ बॅटनं प्रहार, परंतु फलंदाज बाद. चांगला झेल डीपमध्ये टिपला जातोय. धक्का क्रमांक 2 नानकर संघाला. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये या हंगामामध्ये बघितलंय हर्षदनं खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. मला वाटतं सर्वात चांगली गोलंदाजी त्याच्याकडूनच झालेली आहे इताडे संघाकडून, त्यामुळे त्याला थोडं लवकर गोलंदाजीला आणणं गरजेचं होतं. जांभूळपाडा संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेली आहे. आणि हो निश्चितपणे आणि एका स्पर्धेमध्ये अजय आपण जर पाहिलं तर हर्षदसाठी तब्बल 10 ते 15 मिनिटं वाट पाहिली गेली होती, परंतु आज त्याला मात्र पाहिलं तर तिसऱ्या ओव्हरसाठी मात्र प्रमोशन दिले गेलं. हो फटक्यात चांगला पाहिला म्हणतोय अंकित आलाय आणि त्याने मात्र मॅच फिनिश केली. षटकारानं पहिला विजय आज प्राप्त केला स्पर्धेमध्ये गाव 23 पण नानकर संघाने. सो अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम जानूसपुर इताडे. रातीच्या पाराला वाट बघतोय र भक्तांची थँक्यू डीजे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक जनक सन्मानी गणेशजी बजागे साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण कॉम्बॉक्सच्या वतीने हार्दिक स्वागत आणि देऊया मान ऑफ द मॅच, ज्याने एका षटकाच्या स्पेलमध्ये धावा खर्च केल्या होत्या, 8 विकेट्स प्राप्त केल्या होत्या, 2 आणि धावांचा पाठला करत असताना 13 धावांचं योगदान दिलं आणि तो खेळाडू आहे मिस्टर अक्षय थेटे. ठरला या सामन्यातील सामनावीर पुरस्कार पटकावणारा खेळाडू. चला अक्षय, आपल्याला विनंती असेल आपण त्वरित आता व्यासपीठावर यायचं आहे सामनावीराचे पुरस्कार स्वीकारण्यासाठी. तब्बल 4 पारितोषिक आपण देत आहोत. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर्ड बाय MD शेट. तदनंतर एनर्जी ड्रिंक आहे स्पॉन्सर्ड बाय रामकृष्ण काकडे. तसेच प्रदीप शनिदास पाटील
आमनेपाड्याचे उद्योजक यांच्या माध्यमातून आपल्याला शीतपेय लाभलेलं आहे आणि कॅप आहे कुमार भावेश गणेश बजागे यांच्या सौजन्याने. सन्माननीय संतोष काकडे साहेब आपल्या मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेची मंचाची शोभा वाढवत असताना एक मुलाची उपस्थिती त्यांची आम्हाला लाभलेली आहे. मच्छिंद्रजी काकडे देखील आहेत. दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि पाहुण्यांची शोभा असते आपण आता देणार आहोत सामनावीराचे पुरस्कार. अष्टपैलू खेळ आपल्याला अक्षय तिडेकडून पाहायला मिळाला आणि जोर आपण माजी सरपंच सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया ती सुंदर ट्रॉफी जी आम्हाला MD यांच्या वतीने लाभलेली आहे. तदनंतर मिस्टर मच्छिंद्र काकडे आपण विनंती करतो की आपण पुढे या आपल्या शुभ हस्ते आपण हेल द्या जो आम्हाला रामकृष्ण काकडे यांच्या वतीने लाभलेला आहे. तदनंतर समीरजी बजागे आपण विनंती करतो की आपण पुढे या. आमनेपाड्याचे माजी सरपंच सन्माननीय प्रदीप श्रीनिवास पाटील यांच्याकडून आम्हाला शीतपेय या 3 ॲपी फीज लाभलेले आहे ते आपल्या शुभ हस्ते वितरित करा. आणि केतन बजागे या आपण पुढे आपलं या स्पर्धेमध्ये चांगलं सहकार्य आहे. चेंडूंचं सहकार्य त्याच्यामध्ये लाभलेलं आहे परंतु त्यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत हेड कॅप जे आम्हाला कुमार भावेश गणेश बजाग्याच्या वतीनं आम्हाला ही कॅप लाभलेली आहे ते आपण देत आहोत. तब्बल 4 पारितोषिक देतोय. वेल प्लेट अक्षय, तुला सुद्धा पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. चला आजच्या दिवसातील आपण दुसऱ्या सामन्याकडे वळणार आहोत. श्री गणेश जांभूलपाडा संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः गोलंदाजी करता निर्णय स्वीकारलाय परंतु इज बॅक. क्या बात आहे. भरपूर स्पर्धा आपण जर पाहिल्या तर त्यांनी मिस केल्या होत्या, थोडंसं इंजर्ड झाला होता परंतु ही स्पर्धा अभिमानाची आहे. गणेशजी बजागे साहेबांची आहे म्हणजे खेळावीच लागेल. आणि आता मात्र पाहू शकाल पूर्णपणे ताकदीने संघ मात्र येते